दरम्यान गुजरातच्या मोरबीमध्ये पूल कोसळून दुर्घटनेमध्ये 130हून अधिक जणांचा मृत्यू झालाय आणि मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून अधिक जुना असून त्याची लांबी ही 765 फूट इतकी आहे आणि हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात होता। 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलेला होता आणि त्यावेळी हा पूल बनवण्याचं सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आलं होतं आणि हाच पूल मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे आता कोसळलेला आहे। रवी राणा हे सागर बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत। थेट जाऊयात। सागर बंगल्यावर रवी राणा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। खरं तर रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद सध्या जोरदार सुरू आहे आणि त्यामुळेच आता वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत, काय सविस्तर अपडेट? हो, निश्चितच आपल्याला माहिती आहे की काल राणा, कडू आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मॅरेथॉन बैठक चालली आणि त्यानंतर त्यातून समाधानकारक तोडगा निघाल्याचं रवी राणा यांनी सांगितलं। त्यानंतर रवी राणा आज सकाळी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगल्यावर मुख्यतः दाखल होत आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा बोलणार आहे। त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात हा वाद जो आहे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधला वाद शमवण्यास कुठेतरी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे यशस्वी झालेले आहे आणि त्यानंतर निश्चितच आता जे वातावरण जे आहे ते वातावरण कुठेतरी शांत झालेलं आहे। आता नेमकं फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आमदार राणा हे माध्यमांशी काय बोलतात किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच संजय, खरं तर वरिष्ठ पातळीवर आता हा वाद सुरू पोहोचलेला आहे आणि आता वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीकडून देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बच्चू कडू हे देखील भेट घेणार आहेत का? जेव्हा आमदार बच्चू कडू यांना या संदर्भात विचारलं त्यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं की अजूनपर्यंत माझं कुठलंही नियोजन नाही आहे, मात्र उद्या 1 तारखेला जो बच्चू कडू यांचा मेळावा होणार होता, जे आंदोलन होणार होतं त्यासाठी राज्यभरातून बच्चू कडू यांचे जवळपास 10 ते 12 हजार कार्यकर्ते जे आहे ते अमरावतीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे तुर्तास हे आंदोलन जरी होत नसलं तरी या निमित्तानं जे कार्यकर्ते आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना मात्र जर देवेंद्र फडणवीस यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर कदाचित बच्चू कडू जे भेटायला जातील, मात्र तुर्तास तरी बच्चू कडू या ठिकाणी येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। बरं संजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये जो काही वाद सुरू आहे आणि तो वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। दरम्यान बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये नेमका काय वाद आहे, आपण याबाबतचा एक रिपोर्ट पाहूयात। राणा कडू यांच्यातील वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी कामी येणार? वर्षावरील बैठकीत तोडगा निघणार? दोन्ही नेते आपापल्या भूमिकांवर ठाम। बच्चू कडूंचा आरपारच्या लढाईचा इशारा। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप करत ऐन दिवाळीत जोरदार आरोप प्रत्यारोपांचे फटाके फोडले। त्यामुळे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। याचाच एक भाग म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करून हा वाद तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहेत। रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे।
भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्या याच्यावर? काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? तर कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे. त्या एकदावचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतोय आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्याचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू. काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? इथलं मागणीचं काही कारणच नाही. जे बदनामी झाली ते वापस द्या, विषय संपला. तर आमदार रवी राणांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. मी सकाळी आज 6 वाजता अमरावतीत निघालो आणि 9:45च्या फ्लाईटने मी मुंबईला जाणार. या वादावर योग्य तो सकारात्मक तोडगा निघेल असा दावा करण्यात आलाय. आता या 2 आमदारांमधील आरोप प्रत्यारोपांच्या वादावर तोडगा निघतो की प्रकरण आणखी चिघळतं, हे रविवारच्या वर्षावरील भेटी पश्चातच स्पष्ट होईल. तूर्त दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हा वाद मिटावा अशीच भावना असणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोना